नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे मुंबई उच्च न्यायालय भरती निघालेली 2026 ची. यामध्ये तुमचं जे पद असणार आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामार्फत बॉम्बे हायकोर्टकडून सीनियर सिस्टम ऑफिसरसाठी इथं पदभरती आहे आणि सिस्टम ऑफिसरसाठी इथं पदभरती आहे. या दोघा पदांना मिळून एकूण इथं 83 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता अप्लाय करायसाठी आपल्याला बी.टेक आपलं शिक्षण झालेलं असेल, एम.सी.ए झालेलं असेल तर आपण अप्लाय करू शकतो. अनुभवानुसार आपण सीनियर किंवा ज्युनियरमध्ये अप्लाय करू शकतो. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कोणत्याही प्रकारची फी नसणारे अप्लाय करण्यासाठी. ओके. बॉम्बे हायकोर्ट करता इथं महाराष्ट्रात संपूर्णकडे इथं भरती जाहीर झालेली आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुप लावून फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे बॉम्बे हायकोर्टकडून ती भरती निघालेली आहे. टेक्निकल मॅन पॉवर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस हा जॉब असणार आहे. ओके. मॅन पॉवरसाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे. आर यू इन्व्हाइट फॉर इलेव्हिजल कॅन्डिडेट्स. ओके. जे कॅन्डिडेट तिथं इलेव्हिजल असाल तर इथं अप्लाय करू शकता. 29 पोस्ट असणार आहे याच्यामध्ये सीनियर सिस्टम ऑफिसर करिता आणि याच्यामध्ये दिलेले आहे जे 54 पोस्ट असणार आहे सिस्टम ऑफिसर करता बॉम्बे हायकोर्ट मध्ये. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला तालुका डिस्ट्रिक्टची लेवलची जी आहे कोर्ट वगैरे त्याच्यामध्ये स्टेट महाराष्ट्राकडे सगळीकडे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब वॅकन्सी आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे जे की आपल्याला फ्रेड असणार इथं 12 मंथ इथं सब्जेक्टनुसार अवेलेबिलिटी आपल्याला बजेट त्यांचा आहे. ओके. ऑफ बजेट. ओके. 12 मंथ म्हणजे 12 महिन्यांसाठी इथं वॅकन्सी आपल्याला याच्यात बघायला मिळते. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे नंतर द सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी द पेड आपल्याला इथं फिक्स आपल्याला इथं कॉन्ट्रीब्युशन जे आपल्याला सॅलरी भेटणार आहे, जे की आपल्याला याच्यात दिलेलं आहे पे वगैरे अलाउन्स वगैरे फुल आपल्याला असिस्टमेंट त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे. तर ते आपण खाली बघूया तुम्हाला पगार वगैरे किती आहे. 12 मंथचा कॉन्ट्रॅक्ट आहे 12 महिन्यांकरिता. ओके. त्यामध्ये अपॉइंटमेंट दिलेली आहे जे की आपल्याला 12 मंथ नंतर आपल्याला इथून डिपेंडिंग करतो त्यांना कधी परफॉर्मन्स बेस तुम्हाला वाढवायचं असेल तुमची कॉन्ट्रॅक्ट पिरियड वाढवायचं असेल तर वाढवू शकता. तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड करतं नंतर. 12 महिन्यानंतर हा तुमचा कॉन्ट्रॅक्ट वाढू शकतो. ओके. 1 वर्षानंतर. याच्यामध्ये लिंक दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला याच्यात अप्लाय करायचं ऑनलाईन पद्धतीने. त्याची वेबसाईट लिंक आहे इथं. ते तुम्ही बघू शकता. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आता 1 जानेवारी 2026 1 जानेवारी 2026 पासून आपल्याला इथं अप्लाय करण्याची सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची 15 जानेवारी 2026 पर्यंत 5:30 वाजेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो. ओके. याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेले आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे सीनियर सिस्टम ऑफिसर करता आणि सिस्टम ऑफिसर करता. ओके. दोघं पदांना इथं सॅलरी पण दिलेली आहे. सीरियल नंबर, मॅनपॉवर, डिसिप्लिन आणि स्किल क्वालिफिकेशन दिलेली आहे. रिक्वायर्ड पोस्ट दिलेली आहे टोटल ऑफ आणि इथं पेड आपल्याला पगार दिलेला आहे. किती सॅलरी आपल्याला दिलेली येत आहे. ओके. सीनियर सिस्टम ऑफिसर करता आपल्याला शैक्षणिक क्वालिफिकेशन लागणार आहे. डिग्री झालेली पाहिजे बी.टेक मध्ये नाही तर कॅम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग एम.सी.ए झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. विथिन आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे या पोस्ट करता सीनियर करता. ओके. अँड आपल्याकडे याच्यात दिलेलं आहे मस्ट प्रोसेस नेटवर्क सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. मध्ये अजून दिलेलं आहे मस्ट आपल्याला दिलेलं ॲडिशनल सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल MCSCचं. त्याच्यानंतर त्याला आपण मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन सिस्टम इंजिनियर म्हणतो आणि त्याच्यानंतर RSCचं सर्टिफिकेट असेल रेड हॅट सर्टिफिकेशन इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर तिसरंवाला जे RHELचं सर्टिफिकेशन रेड हॅट एंटरप्राइज ल्युमिकचं सर्टिफिकेशन यापैकी एक सर्टिफिकेशन असेल. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. टोटल याच्यामध्ये 29 पोस्ट आहे. सीनियर सिस्टम ऑफिसरमध्ये 46,000 रुपये तुम्हाला पगार आहे. 46,000 पर मंथ. ओके. आता सिस्टम ऑफिसर करता हे जे पद आहे क्वालिफिकेशन सेम आहे. मस्ट आपल्याला क्वालिफिकेशन डिग्री पाहिजे बी.टेकमध्ये कॉम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झालेलं असेल, MCA झालेलं असेल आणि विथिन आपल्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. फक्त 1 वर्षाचा एक्सपिरियन्स अँड आपल्याकडे नेटवर्क सर्टिफिकेशन्स वगैरे पाहिजे आहे आणि तुम्हाला हे सर्टिफिकेशन मी सांगितलं ॲडिशनल सर्टिफिकेशन जे की MCSCचं सर्टिफिकेशन मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेट सिस्टम. ओके. सर्टिफिकेट सिस्टम इंजिनिअरिंगचं आणि त्याच्यानंतर RHCEचं सर्टिफिकेशन रेड हॅट सर्टिफिकेशन इंजिनिअरिंगचं आणि त्यानंतर RHELचं सर्टिफिकेशन रेड हॅट एंटरप्राइज ल्युमिक सर्टिफिकेशन. याच्यामध्ये आपल्याला टोटल ऑफ 54 पदं बघायला मिळतात. 40,000 रुपये पर मंथ सॅलरी म्हणजे 14,000 पर मंथ आपल्याला सॅलरी बघायला मिळते. याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता
द लिस्ट इलेव्हिजल कॅन्डिडेट्स इथं इंटरव्ह्यू बेस आपल्याला सिलेक्ट केले जाणार आहे, जे की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सगळ्यात आधी अप्लाय करायचं आहे. जर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी ॲट अ टाइम इंटरव्ह्यू तुम्हाला कॅन्डिडेटचं घेतलं जाणार आहे. ज्यामध्ये 2 पासपोर्ट फोटो आपल्याला घेऊन जायचे. ओके. पासपोर्ट फोटो आताची हल्लीची ओके, जे पण तुमचं असेल नवीनवाले ओरिजिनल आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेशन घेऊन जायचं आहे. त्यानंतर 2 इयर आपल्याला 2 एक्सेप्टेबल पर्सनचे आपल्याला नेम्स घेऊन द्यायचे, म्हणजे तुमचे जे रिलेटिव्हबल असेल, तुम्हाला 2 इथं साक्षीदार वगैरे लागतात कोर्टामध्ये. जर कोणताही जॉब असेल तर 2 आपल्याला एक मित्र किंवा रिलेटिव्हची अशी 2 नावं वगैरे घेऊन द्यावे लागतात. त्यांचा ॲड्रेस वगैरे, काय काम करता वगैरे असं, मोबाईल नंबर असं लागत असतं. तर ते दिलेल्या याच्यामध्ये पोस्टल ॲड्रेस वगैरे आपल्याला टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे जी असेल, तुम्हाला कधी सिलेक्शन वगैरे झालं तर काही असेल तर तुम्हाला पोस्टल ॲड्रेसला सुद्धा नोटिफाईड करू शकतात. पण तुम्हाला मेल ॲड्रेसवर किंवा मोबाईल नंबरवर नोटिफिकेशन येऊन जाते. ॲट इंटरव्ह्यू तुम्हाला इलेव्हिजल कॅन्डिडेटसाठी स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन द्यायचं आहे, म्हणजे लहान कुटुंबाचा दाखला आपण त्याला म्हणतो, तो लागणार आहे आपल्याला. ओके. 2004 नंतर किंवा जे असेल आपल्या 2 अपत्यांच्या वरती नसावी. ओके. असं इथं असतं त्या लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्रात, लग्न झालेलं असेल तर. ओके. ओरिजिनल आपलं डॉक्युमेंटेशन, ड्युटी स्टॅम्प अटॅचमेंट आपल्याला फोटोकॉपीज घेऊन जायचं आहे. त्यानंतर इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रूफ घेऊन जायचं रिगार्डिंग आपल्या कन्व्हर्सेशन्स आणि ग्रेड पर्सेंटेज ॲप्लिकेशन अँड व्हेरिफिकेशन्स. ओके. त्यानंतर हायकोर्ट व्हेरिफाईड डॉक्युमेंटेशन सबमिटेड फॉर द कॅन्डिडेट्स. ओके. तुमचं हायकोर्ट तुमचं डॉक्युमेंटेशन चेक करेल, बरोबर असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूला इथं बोलवण्यात येईल. कॅन्डिडेटला इथं सिलेक्ट झाल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स वगैरे, इंटरव्ह्यू वगैरेच्या सिलेक्टेडबद्दल तुम्हाला इंटरव्ह्यू घेतला जाईल. तुमचं क्वालिफिकेशन चेक केलं जाईल, कसं तुम्ही बोलतात, कसं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये राहतात, काय तुमचं बोलण्याची पद्धत कशी आहे, काम कसं आहे, संपूर्ण टेक्नॉलॉजीबद्दल तुमची माहिती घेतली जाईल. एज्युकेशन इंटरेस्ट कळून. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटसाठी गव्हर्नमेंट्स आपल्याला सर्व्हिस नसणार, ही एम्प्लॉय हे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये काम असणार आहे. ओके. गव्हर्नमेंटसाठी काम करणार, पण तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमधून तुम्हाला घेण्यात येत आहे का कटांत्री भरतीमध्ये गव्हर्नमेंट बॉडी करता, पण टेम्पररी बेसिस नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला सिस्टम ऑफिसर करिता ऑलरेडी वर्किंग असाल डिस्ट्रिक्ट, तालुका का कोर्टमध्ये तुम्ही, तर तुम्ही सिनियरसाठी इथं अप्लाय करू शकतात, एनओसी तुमच्याकडे असेल तर. आता डोनेशियल दिलेले आहे तुम्हाला इथं. स्टेट ऑफ महाराष्ट्रवाले इथं अप्लाय करू शकतात. तर महाराष्ट्रवाल्यांसाठी चांगली फॉर्च्युनिटी आहे. मराठी लँग्वेज आपल्याला आलेली पाहिजे. मल्टिपल ॲप्लिकेशन याच्यामध्ये आणि मल्टिपल ॲप्लिकेशन्स वगैरे भरू नका. एकच ॲप्लिकेशन भरा, चांगल्या पद्धतीने भरा. तुम्हाला डाऊट असेल या मेल ॲड्रेसवर तुम्ही मेल करू शकता, काही डाऊट असेल तर. इंट्रोडक्शन रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे आता. ॲप्लिकेशनचे तुम्हाला याच्यामध्ये प्रोग्राम दिलेला आहे. त्या प्रोग्रामनुसार तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचा आहे. ओके. त्याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला नंतर इंटरव्ह्यूला बोलवण्यात येईल. ओके. कॅन्डिडेटसाठी इथं वेबसाईट लिंक दिलेली आहे, जी की तुमची लिंक चालू झालेली आहे 1 तारखेपासून. ओके. 1 जानेवारी 2026 ते आपल्याला 15 जानेवारी 2026 पर्यंत संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत अप्लाय करायची आहे. त्याच्यात ॲप्लिकेशन आपल्याला दिलेलं आहे, मोड वगैरे सगळं, डिलिव्हरी, कुरिअर वगैरे करायची नाही, ऑनलाईन भरायची फक्त. ओके. बिफोर आपल्याला ऑनलाईन करण्याच्या आधी आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे, जे पण फोटोग्राफ्स असेल, सिग्नेचर असेल, लेफ्ट थंब असेल, काहीही असेल, ते आपल्याला 40 KB ते आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे. जास्तीत जास्त 2 MB पर्यंत, 40 KB ते 2 MB पर्यंत PDF फॉर्मॅटमध्ये लागणार आहे, फोटोग्राफ पण असला तरी. आता हायकोर्टची ते वेबसाईट लिंक दिलेली आहे, डिस्ट्रिक्ट लोकेशन दिलेलं आहे, सबमिटिंग फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट्स सिलेक्टेड ॲप्लिकेशन्स सबमिटेड फॉर द नो रिक्वेस्ट चेंज फॉर करेक्शन अँड ट्रान्सफर फॉर इस्टॅब्लिशमेंट्स. ओके. तर तुम्ही कोणत्याही प्रकारे चेंजिंग करू शकत नाही. तुम्हाला हायकोर्ट वगैरे चेंज करायचं असेल, किंवा तुम्ही आता आता समजा तुम्ही मुंबईसाठी भरला आणि तुम्हाला नागपूरसाठी पण वॅकन्सी चेंज करायचं ते होणार नाही. तिथे तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन तिथेच होणार आहे. ओके. आणि कोणतीही चुकीची माहिती भरू नका. चुकीची माहिती आढळल्यास तुम्हाला इथून बाद करण्यात येईल भरतीमधून. ओके. तर चांगल्या पद्धतीने वाचून सविस्तरपणे हा फॉर्म भरा. ओके. स्पेलिंग वगैरे मिस्टेक करू नका. जसं सांगितले, मॅरेज नंतरचे नाव महिलांच्या नावामध्ये चेंजेस असतात. तर आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तरच आपण इथं ते नाव टाका, नाही नसेल तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट बनवा, त्यानंतर तुम्ही अप्लाय करा. ओके. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका, त्याच्यावर नोटिफिकेशन मिळत असतील डेली बेसिसवर. डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट लागतं. आता आपलं बर्थ सर्टिफिकेट पण चालून जातं. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. आता याच्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचे असेल. ओके. सगळे डॉक्युमेंट लागेल. आता लिस्ट वाईज इथे लोकेशन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये डिस्ट्रिक्टची नावे, म्हणजे जिल्ह्यांची नावं दिलेली आहे, आणि सीनियर सिस्टम ऑफिसरची पोस्ट किती आहे आणि सिस्टम ऑफिसरच्या पोस्ट किती आहे, या वॅकंट पोस्ट तुम्ही बघू शकता. आता प्रिन्सिपल सीट ऑफ बॉम्बे हायकोर्ट करता 2 पोस्ट आहे फक्त, सीनियर सिस्टम ऑफिसर करता.
त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद करता जे आहे त्याचं खंडपीठ, त्याच्यामध्ये सिस्टम ऑफिसरला एक पद आहे. ओके. सीनियर सिस्टम ऑफिसरला एक पद आहे. ओके. त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट त्याचं खंडपीठ नागपूर खंडपीठमध्ये एक पद आहे सीनियर सिस्टम ऑफिसरचंच. ओके. आता अहमदनगरमध्ये एक वॅकेन्सी असणार आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला, 2 पदं असणार आहे सिस्टम ऑफिसरला. अकोल्यामध्ये एक पोस्ट आहे, 1 पद आहे. सीनियर सिस्टम ऑफिसरला 2 पदं आहे सिस्टम ऑफिसरला. अमरावतीमध्ये फक्त एकच पद आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला. त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये जर बघायला गेलं तर सिस्टम ऑफिसरला इथं 3 पदं बघायला भेटतात. भंडारामध्ये 1 पद आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला. ओके. त्याच्यानंतर बुलढाणामध्ये 1 पद आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि सिस्टम ऑफिसरला 1 पद. सिंधुदुर्गमध्ये पण सेम तसंच एक पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला 1 पोस्ट, सिस्टम ऑफिसरला 1 पोस्ट. धुळ्यामध्ये 2 पोस्ट असणार आहे सिस्टम ऑफिसरकरिता. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये 1 पोस्ट असणार आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला. गोंदियाला 1 पोस्ट असणार आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला. जळगावमध्ये 3 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. जालन्यामध्ये 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि 1 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. कोल्हापूरमध्ये फक्त 2 पदे सिस्टम ऑफिसरला. लातूरमध्ये 1 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. मुंबईमध्ये 2 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि 10 जागा आहेत सिस्टम ऑफिसरला. ओके. त्याच्यानंतर नागपूरमध्ये 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि 1 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. नांदेडमध्ये 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला, 2 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. नंदुरबारमध्ये 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला. नाशिकमध्ये 1 पोस्ट सीनियर सिस्टम ऑफिसरचा आहे, 1 पोस्ट सिस्टम ऑफिसरची. ओके. उस्मानाबादमध्ये जर बघायला गेलं तर 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि 2 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. हिंगोलीमध्ये असणार आहे 1 पोस्ट फक्त सिस्टम ऑफिसरसाठी. परभणीसाठी 1 पोस्ट सीनियर सिस्टम ऑफिसरसाठी आणि पुण्याकरिता पण एकच पोस्ट सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि 6 पोस्ट असणार आहे सिस्टम ऑफिसरला. रायगडमध्ये फक्त 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला. रत्नागिरीमध्ये पण 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि साताऱ्यामध्ये 1 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. सिंधुदुर्गमध्ये जर बघायला गेलं तर 1 पोस्ट आहे याच्यामध्ये दोघांसाठी. सीनियरमध्ये 1 पोस्ट आणि सीनियर सिस्टममध्ये 1 पोस्ट, ज्युनियर सिस्टममध्ये. ओके. सिस्टममध्ये सोलापूरमध्ये 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि सिस्टम ऑफिसरला 1 पोस्ट. ठाण्यामध्ये आपल्याला 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला. 8 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. ओके. वर्धामध्ये एकच पोस्ट आहे फक्त सीनियर सिस्टम ऑफिसरला आणि सिस्टम ऑफिसरची 1 पोस्ट. यवतमाळमध्ये 1 पोस्ट आहे सीनियर सिस्टम ऑफिसर आणि 1 पोस्ट आहे सिस्टम ऑफिसरला. टोटल इथं 29 जागा ज्या आहे सीनियर सिस्टम ऑफिसरला आहे जिल्ह्यांनुसार आणि 54 पोस्ट आहे, 54 जागा सीनियर सिस्टम ऑफिसरला आहे. ओके. जे ज्युनियरमध्ये आहे. ओके. तर अशा ह्या जिल्ह्यांकरिता इथं पुरं नाव आलेले आहे. या जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. ओके. 29 डिसेंबर 2025 नोटिफिकेशन आलेली होती हायकोर्ट ऑफ बॉम्बेकडून. ओके. आता याच्यामध्ये रूल्स दिलेले आहे, रिस्पॉन्सिबिलिटी दिलेला आहे सीनियर सिस्टम ऑफिसर आणि सिस्टम ऑफिसरसाठी. आता सीनियर सिस्टम ऑफिसर आणि सिस्टम ऑफिसरमध्ये इथं दिलेलं आहे टेक्निकल असे असेसमेंट जे असतं आपल्या रजिस्टर्ड जनरल अँड प्रिन्सिपल्स. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जजेसचे जे असतं प्रिन्सिपल जजेस वगैरे ICT अँड इस्टॅब्लिशमेंट जे असतात कोर्टांची कामं, केस ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टमचे सगळे कामं करावे लागतील. ओके. सीनियर सिस्टम ऑफिसर्स अँड सिस्टम ऑफिसरचे परफॉर्मन्स फॉलोइंग केले जाणार आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं हार्डवेअर वगैरे सॉफ्टवेअर्स असणार आहे. डाटा डाटा रिप डाटा डाटा वगैरे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे. रिसॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम हार्डवेअर वगैरेचे. ओके. जे काही काम असेल तर टेक्निकलीच काम असणार आहे. ओके. जे की इथं देण्यात आलेले आहे आणि वर्क फ्रॉम दिलेले आहे. आता याच्यामध्ये हायकोर्ट वगैरेसाठी तुम्हाला सिस्टम वगैरे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची याच्यात तर मला काही नॉलेज नाही, पण टेक्निकलमध्ये तुम्ही आता टेक्निकलवाल्यांना याची माहिती वाचून घ्या, जरा तुम्हाला समजून जाईल. ओके. आता सिनियर सिस्टम ऑफिसर आणि सिस्टम ऑफिसर दोघांसाठीही सेम रूल आहे. ओके. आता अदर टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे याच्यामध्ये एज लिमिट इम्पॉर्टंट पॉईंट 40 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. सिनियर असो या ज्युनियर असो सिस्टम ऑफिसरमध्ये. SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला सूट भेटते 5 वर्षाची. ओके. म्हणजे 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. गव्हर्नमेंट कॅन्डिडेट असाल तरी 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आता याच्यात दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. याच्यामध्ये आपल्याला पर्सन सेल फॉर इंडिव्हिज्युअल अपॉइंटमेंट फॉर सिनियर सिस्टम ऑफिसर आणि सिस्टम ऑफिसरचे पोस्ट आहे. ओके. याच्यामध्ये इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकता.
पण आपण इथं महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटणार आहे, जे खिशात देण्यात आलेली आहे. ओके. तर तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी सिलेक्शन कमिटीकडून तुम्ही सिलेक्शन केलं जाणार आहे. तर टॉपर्स असणारे काही तुम्हाला विचारणारे क्वेश्चन्स वगैरे तुमच्याकडून इंटरव्ह्यूमध्ये जर पास झाले तरच तुम्हाला इथं जॉब मिळेल. कारण की हा इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे कॅरेक्टर वगैरे आपलं चांगलं पाहिजे, कोणत्याही प्रकारचे आपले केस नको. कोर्टाचे कोणत्याही पद्धत होती त्याच्यामध्ये आपल्याला कोणतीही केस असली तरी आपल्याला ते सिलेक्शनमध्ये घेत नाही. ओके. त्याच्यात आपल्याला संपूर्ण टेक्नॉलॉजीबद्दल माहिती दिलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलेला तुमचा 1 वर्षाचा आहे. ओके. पण तुम्हाला 5 वर्षापर्यंत इथं संधी भेटू शकते. 1 ते 5 वर्षापर्यंत. 1 वर्ष तुमचा ते परफॉर्मन्स बघतील. आता 12 महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट तयार करून घेतील. जर तुमचा 1 वर्ष चांगला झाला हा, तर पुढचा अजून एक 12 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करतील. असे करत तुम्हाला इथं 5 वर्ष ही सुवर्ण संधी आहे काम करण्याची. ओके. आता याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला टाईम टू टाईम आपल्याला जे ऑर्डर्स वगैरे आहे स्टेट महाराष्ट्रासाठी ते तुम्हाला इथं सॅलरी वगैरे वाढली तर पुढे वाढतील. ओके. याच्यामध्ये संपूर्ण आपलं टर्मिनेशनचं दिलेलं आहे. जर तुम्हाला इथून काम सोडायचं असेल तर 1 मंथ नोटीस द्यावी लागेल तुम्हाला. 1 महिन्याच्या नोटीसवर तुम्ही इथं काम सोडू शकतात किंवा तुम्ही टर्मिनेट पण होऊ शकतात. ओके. ट्रान्सफर तुमचं दिलेलं आहे. आता ट्रान्सफरमध्ये जर बघायला गेलं तुमचं अपॉइंटमेंट अवॉर्डिंग दिलेलं आहे. जे की तुम्हाला पोस्टिंग भेटलेली आहे त्याच पोस्टिंगवर काम करावं लागेल 1 वर्षभर. दुसरं मग पुढच्या वर्षी लागलं तर तुम्ही परत वॅकन्सी आल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी भरू शकतात फॉर्म. ट्रेनिंग तुम्हाला इथं एव्हरी पर्सन आपल्याला ट्रेनिंग भेटणार आहे. याच्यामध्ये सिस्टम ऑफिसरला जे की तुम्हाला हायकोर्ट ऑफ टाईम टू टाईम दिली जाईल त्यांच्याकडून. ओके. लीव्ह फॅसिलिटी दोघांसाठी सीनियर सिस्टम ऑफिसर आणि सिस्टम ऑफिसरला जी असणार आहे आपल्याला 8 याच्यामध्ये आपल्याला लीव्हज भेटत असतात. ओके. 1 कॅलेंडर पर इयरमध्ये. ओके. बाकीच्या हायकोर्टाला सुट्ट्या खूप असतात. शनिवार, रविवार तर असतेच आणि हॉलिडेज वगैरे असतात. तर प्रोव्हिजन दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला सिनियर सिस्टम ऑफिसरला याच्यामध्ये एक्सपेन्सिव्ह वगैरे काहीच नसणार आहे. तुम्ही आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहात त्यामुळे. ओके. 29 डिसेंबर 2025 ची नोटिफिकेशन आहे बॉम्बे हायकोर्टकडून. कॅरेक्टर सर्टिफिकेशन्स आपल्याला दिलेलं आहे. याचा फॉर्मॅट तो फॉर्म आहे. हा बघू शकतो. त्याचं नाव वगैरे आपलं टाका काय असेल बघ इयर वगैरे. ओके. प्लेस डेट अँड आपल्याला सिग्नेचर आणि नेम फॉर ऑक्युपेशन ॲड्रेस वगैरे मोबाईल नंबर वगैरे टाका. ओके. 2 जणांचे आपल्याला अशी फॉर्म भरायचे कॅरेक्टर सर्टिफिकेशनचे. ओके. 2 जणांचं आपलं ओळखीचे असेल रिलेटिव्ह वगैरे त्यांचे नाव टाकायचं आणि दिलेले आपलं रिलेटिव्ह वगैरे काय असेल ते बघा. त्यांचं इथं नाव वगैरे संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरा. ॲड्रेस वगैरे ऑक्युपेशन म्हणजे काय जॉब करता, नाव काय आहे, सिग्नेचर, ॲड्रेस, प्लेस कुठे, राहता कुठे, डेट काय फॉर्म भरण्याची. आता तुम्ही कधी तारखेला तुमच्याकडून भरून घेतला आहे, मोबाईल नंबर टाका त्यांचा. ओके. त्यांच्या इथं तुमचं नाव याच्यात दिलं. ओके. असं इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बाकीचं आपल्याला डिक्लेरेशन बीमध्ये तुमचं नाव वगैरे टाका. ओके. इयर वगैरे टाका. संपूर्ण माहिती माझी खरी आहे जसं की डिक्लेरेशन भरून द्या. ओके. नाहीतर माझ्या 2005 नंतर मला कधी अपत्य वगैरे जास्त असेल तर कारवाई होऊ शकते. प्लेस डेट दिलेली आहे. सिग्नेचर इथं करा, नाव टाका आणि फॉर्म भरून घ्या. आणि बॉम्बे हायकोर्टची तर ॲडव्हर्टाइजमेंटची रिक्वायरमेंट टेक्निकल मॅनपॉवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब असणार आहे, जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. CP ॲप्लिकेशनमध्ये 29 पोस्ट आहे. सीनियर सिस्टम ऑफिसरच्या आहे 54 पोस्ट आहे. सिस्टम ऑफिसरच्या ऑल महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी 12 मंथचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब आहे. जी की तुमची 1 जानेवारी 2026 पासून फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे. तर 15 जानेवारी 2026 पर्यंत 5:30 वाजेपर्यंत फॉर्म भरून घ्यायची आहे आपल्याला. ओके. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे. याची वेबसाईटची जी लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता 15 जानेवारी 2026 पर्यंत. आणि याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. ओके. आणि काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांच्याकडे पण टेक्निकल BE-BTech झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये. ओके. मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स वगैरे झालेलं असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. जेणेकरून त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिस का होईना पण पगार चांगला आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि इथून आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे भेटल्यानंतर मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा काम भेटू शकतात. ओके. इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. संधीचं सोनं करून घ्या. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, आपल्या रिलेटिव्हमध्ये शेअर करा, आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा सगळीकडे. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.